जा रहे हैं? कॉफी के चाय। रोड पे थोड़ा नाश्ता कर रहे हैं। मारी चाय नती लेवानी है? नहीं मारी चाय हजार नहीं पूछा है। तो क्या हुआ? वनीला गाचा। कड़ी, चाय, कॉफ़ी। हम लोग अभी पोहा नहीं, पोहा इसका भी थोड़ा मूड अभी नहीं है आज। कल बहुत मज़ा किया। हाँ मिर्ची बहुत फेमस है। मज़ा आता है। पापड़ा भी खाना है? पापड़ा लोगड़ा मुझे हाँ? फिर वो मेथी का भुजिया रहेगा। वो खाजा वनीला गाचा। खाजा હવે સુઈ જશે વાંધો નહીં પૌવા અને ગાંઠિયા भी સરસ છે નહીં ગાંઠિયા સરસ है पतला भाई मनोज भाई आराम से खाना है अपना समझ के खाना है वो तो पैसा देंगे तो अपना समझ के ही खाएंगे ना थोड़ी पराया समझ के खाएंगे मन तो कढ़ी पीने मजा आई मैं तो कढ़ी पी थी कढ़ी मिर्चा 두개 돌리면 여기나 그러면 되죠 아예 돌리면 되는 거 अभी हम लोग का नाश्ता हो गया और अभी हम जा रहे हैं राजकोट जा रहे हैं इधर से कैसा इको से ठीक है उधर जाने के बाद आप लोग थोड़ा एंजॉय करेंगे और का सब माहौल दिखाएंगे अभी राजकोट जाने का भाई पहले राजकोट उसके बाद सतारा आता आम्ही बसनी चाललोय राजकोट सामान पाचच्या डिकीमध्ये ठेवतो सर्वजण सामान ठेवतो आणि सर्वजण लेडीज लोक आतमध्ये बसले डायरेक्ट राजकोट किती टाइम लागेल राजकोट जायला समझो ना 1 घंटा लगेगा 1 घंटा लगेगा ना अच्छा 1 तास लागेल गाड़ी वाला बोलो ले लिया गाड़ी वाला सब गाड़ी वाले 1 घंटा लगेगा 1 घंटा लगेगा ना 1 घंटा में राजकोट 50 रुपया भाड़ा
आता या बसमधून आम्ही राजकोटला उतरलो आहे. सर्वजण सामान काढून आम्ही दुसऱ्या बसनी कुठे चाललं सांगतो तुम्हाला. अभी किधर जाएंगे? वीरपुर से सताधार से वीरपुर में जाएंगे. उधर तो मुझे वीरपुर में जायला बस 4 तास लागते. मध्ये मी हिंदी बोलतो कारण हे माझ्यासोबत गुजराती लोक आहेत ना त्यामुळे. खोडलधाम मंदिर है 7 बहनों का, पटेल समाज ने बनाया हुआ है. हम तो नहीं ये देखो बहुत इथले इकडचे गुजरातचे मंदिर आहेत. कालपासून मी फिरतोय तर खूप असं मार्बलवरती असे दगडांवरती खूप चांगले कलाकृती दाखवलेत. आणखी इकडचं जे पण हे दृश्य आहे खूप चांगलं वाटतं. हे बघा पूर्ण फ्लावर आहेत आणि खूप चांगलं वाटतं. हे बघा खूप असं मनाला चांगलं वाटतं की इकडे येऊन जरा अशी मोठी मंदिरं माताजीची बघायला मिळतात आणि दर्शन पण होत आहे. कारण परत असं गुजरात ह्या साईडला आपण फिरू शकत नाही. आपण महाराष्ट्र आहोत तर आपण जास्त करून कोकणातच जातो. आणि इकडे म्हटलं चल मित्र आहे गुजराती त्याच्यासोबत आम्ही आलो फिरायला. हे बघा तुम्ही थोडं मोठा परिसर आहे बघा. खूप तिकडे पण आहे. खूप मोठा परिसर आहे. या साईडला पण आहे. प्रसाद घर काल गेलो होतो ना त्यासारखंच आहे मंदिर. सूर्य मंदिर होतं ना त्यासारखंच. इथे शंख आहे. छोटे छोटे झाड आहेत शोकेससाठी. कालपासून आम्ही गुजरातमध्ये फिरतोय. खूप मंदिर बघितली. छान पद्धतीने बनवलेले. हे बघा खोडलधाम मंदिर. खूप चांगल्या पद्धतीने इकडची मंदिरे बनवलेली आहेत. आजूबाजूचा परिसर पण ग्रीनरी खूप छान पद्धतीने केलेली आहे. मंदिराचं काम बघा किती चांगल्या पद्धतीने केलंय. पूर्ण कोरीव काम आहे बघू शकता तुम्ही.
मंदिर अशीच कोरीवकामामध्ये बनवलेली आहे. हाय गाईज, आत्ताच आम्ही दर्शन करून आलो. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकलो आतमध्ये सर्व मंदिर. हाय फ्रेंड्स, हाउ आर यू? अभी हम आए कागवड़, जहाँ पे माँ खोडियार माँ का मंदिर है और यहाँ पे पूरा टेम्पल है, पूरा आरस पार का बनाया हुआ है और पूरा और पूरा जो भी है पूरा हाथ काम किया हुआ है मंदिर में. और यहाँ पे माँ हाजिर हाजिर साक्षात है. तो कभी भी आप आओ गुजरात तो यहाँ पे आना भूलना मत. खूप सुंदर अशी मूर्तीची, म्हणजे आता मला माहिती नव्हतं की हे कशाने बनवले, म्हणजे डिझाईन ते बोलतात की हाताने बनवलेलं आहे. आणि हाताने एवढं वर्क करायचं म्हणजे खूपच हे आहे. खूप सुंदर बनवलं आहे. सर्व देव आहेत, देवांच्या मूर्ती बनवल्यात मंदिरावरती आणि डिझाईन खूपच मस्त आहे. गुजरातीचे आम्ही इकडे आता रुपल धाम मंदिराच्या इकडे आलो आणि इथे बघा, इथे म्हणजे रूम आहे त्या झोपण्यासाठी. आपल्याला इथे रूम भेटले. आमचा हा का 204, 203 और 202, 201 ऐसा हम लोग ने 4 रूम लिया. आदमी सुबह होके मंदिर में दर्शन लेंगे. कुछ प्रॉब्लम नहीं होगा ना? हाँ देखते हैं. ये रुपल धाम इधर भोजनालय है. उधर ये ठीक है माता जी का रुपल माँ इधर रहती है. और ये मंदिर है, ये देखो. इधर सुबह दर्शन लेंगे. इसका निकाला निकालना. कितने कमरे इधर? 70. मंडळी, आता मी सकाळी उठलो आणि मंदिराचा परिसर बघा तुम्ही. आणि बघा म्हणजे गेटपासून सरळ अशी लाईन आहे आणि आजूबाजूला पोपलीची झाडं आहेत. मध्ये साऊंड पण आहेत. आणि समोर तुम्ही बघताय ते इथे रुपलमा इथे राहतात. आणि आता आम्ही फ्रेश होऊन दर्शनासाठी जाणार आहोत माताजीच्या. सर्वजण फ्रेश होत आहेत, तोपर्यंत मी इथे व्हिडिओ बनवतो आहे. मंदिरचा परिसर बघा तुम्ही. मित्रांनो, आम्ही रात्री आलो तेव्हा इथे म्हणजे आतमध्ये हे बंद आहे आता. आतमध्ये इथे जेवणाची सोय आहे. आणि रात्री आम्हाला जेवण वगैरे भेटलं तर पोटाला थोडा आधार भेटला, बरं वाटलं. आणि ही स्टॅच्यू दिसते तो रुपलमाचा स्टॅच्यू आहे. इथे आता ते नाही आहेत, ते सध्या बाहेर गावी गेलेत काही कारणानुसार. आणि आम्ही आता मंदिराकडे जाणार आहोत. जे छोटंसं मंदिर दिसतंय इथे ते बजरंग बलीचं आणि हे दिसतंय ते बाप्पा सीताराम मंदिर आहे. आणि हे मगाशी बोलल्याप्रमाणे हे भोजनालय आहे.
इथे काय पाटीवरती गुजरातीमध्ये लिहिलं आहे, रुपल भोजनालय. बरोबर, थोडं थोडं येतं आहे मला गुजराती. आता आम्ही इथून जाणार आहोत दर्शनासाठी. मंडळी, माझ्यापर्यंत थोडी माहिती रुपलमाची आले ती मी तुम्हाला सांगतो. रुपलमाचं म्हणजे कसं माहीत आहे की त्यांना 9 वर्षाचे असताना त्यांना साक्षात्कार झाला. त्या दिवशी असं म्हणजे झालं की त्यांना नवनाथांना जेवण घालायचं होतं. तर त्यांची परिस्थिती नव्हती एवढी, तर त्याने आपल्या वडिलांच्याकडं हट्ट केला की आपण नवनाथांना जेवण घालायचं. तर वडील बोलले की आपणाला 2 टाईम खाण्याची मुसीबत आहे, तर कसं आपणाला जमू शकतं हे. तर ते बोलत होते की तुम्ही फक्त हो बोला, बाकीचं मी बघते. नवनाथ म्हणजे 30,000 लोकांना, हे एवढ्यांचं जेवण म्हणजे खूपच हे आहे. माताजीने वडिलांना मनवल्यानंतर वडील पण हो बोलले. त्याच्यानंतर त्याच टायमाला माताजी वडिलांजवळ पण संवाद करत होते, बाहेर पोलीस लोक होते त्यांच्यावर पण संवाद करत होते, आणि जी जनता होती त्यांच्याबरोबर पण संवाद करत होते. अशा एकाच टायमाला 3 ठिकाणी त्या होत्या. हा त्यांचा चमत्कारच होता आणि गावाल्यांना पण समजलं होतं आणि त्यांच्या वडिलांना पण कळून चुकलं होतं की आपल्या घरी साक्षात देवीमा उतरली आहे. इथेच बाजूला गाव आहे आणि त्या गावामध्ये यांचं घर आहे माताजीचं, आणि घरासमोर मंदिर आहे. हे देवीमाचं मंदिर आहे, ते तिथं आहे मेन. आणि त्याच्यानंतर तिथे भक्तांची खूपच गर्दी व्हायला लागली, त्यामुळे माताजीने इथे हे मंदिर बनवलं. आणि भक्तांची सोय करण्यासाठी इथे धर्मशाला आहे, म्हणजे आपलं स्टे करण्यासाठी, आणि जेवण पण इथं मिळतं आहे. आणि मुलांसाठी शिक्षणाची पण सोय केली आहे बाजूला इथेच, आणि त्यांना इथे राहायला पण आहे, आणि जेवण पण इथे दिलं जातं आहे. आणि आता आपण मंदिराकडे जातो आहे. मंदिर आपण बघूया, दर्शन वगैरे घेऊया. जय माता दी. गणपती बाप्पा मोरया. गणपती मंदिर आहे इथे, आणि समोर कालीम आहे, कालभैरव मंदिर. कालभैरव, जय कालभैरव. आणि बघा मंदिर काल आपण बघितलं ना त्याच दगडांमध्ये आहे. खूप कोरीव काम सुंदर आहे, आणि काल तर खूपच हे होतं, म्हणजे कोरीव कामवरती मूर्ती होत्या गणपती बाप्पाच्या, सर्व देवांच्या मूर्त्या होत्या. हे बघा, पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आहे आणि एकदम थंडगार. पूर्ण परिसर खूप सुंदर आहे. आजूबाजूला खूप जंगल आहे, आणि इकडे तर म्हणजे इकडचे लोक बोलतात की इकडं सिंह वाघ वगैरे येतात. तो सिंह वाघ वगैरे येतात. तीन दरवाजे आहेत. हा एक दरवाजा, त्या साईडचा फ्रंटचा दरवाजा.
मुंबई आगे हो तो आगे से અમે લોકો છે ને ગયા વખતે આમ તો માતાજીના દર્શન કર્યા પણ એકચ્યુઅલી છે ને પછી અમારી ટિકિટ રિટર્ન છે ભાવનગર. અચ્છા. અમને ત્યાં પહોંચવા માના ક્યારે દર્શન કર્યા? હા, અહીંયા ગાદીમાં બેસે ને સાંજે 7:30 વાગે રાત્રે આરતી થઈ ને પછી આરતી લઈને પ્રસાદ લઈને માતાજીનું દર્શન કરી. સેકન્ડ ટાઈમ આવ્યા. હા. બહુ મજા આવી ને એકવાર તો ફેમિલી નહોતું આવ્યું. અમે લોકો આવ્યા હતા ખાલી બે જણા. બરોબર. પછી અત્યારે બધા સગાવાળા અમાર ફેમિલી છે મારું તો અમે 15 જણા આવ્યા છે. હા હા. પણ અમને રાત્રે આવતા બહુ લેટ થઈ ગયું ને પાછું નીકળવાનું છે એટલે હવે હમણાં ચાની પ્રસાદી લીધી. નેક્સ્ટ ટાઈમ આવો ત્યારે રિટર્ન ટિકિટ ન દેતા. હા, એ હવે થોડુંક વધારે રોકાશું એકાદ દિવસ તો મજા આવે. માતાજીના દર્શન ઓલું કહે ને કે નસીબ હોય તો જ થાય. સાચી વાત. આજે રોકાઈ જાવ તો થઈ જાય. આજે કીધું કે આજે માતાજી આવી જવાના પણ હવે જોઈએ કેમ સેટ થાય છે એની તો પછી રિટર્ન અહીંયાથી પછી હા એવું પણ થઈ શકે. પણ બીજું શું એક બે જગ્યાએ દર્શન કરીને હા હા પાછું આવી સારી વ્યવસ્થા છે. સરસ છે, બધું સરસ છે. અને સાચું તો એની છે આધ્યાત્મિક વાતાવરણ છે આમ શાંતિ માનસિક આપણે શાંતિ મળી જાય, રિલેક્સ થઈ જાય. હજી તક માને જોયા નથી. ના મેં જોયા છે એને પણ વાત બી કરી માતાજી સાથે. પછી માતાજી અહીંયા આટો મારવા નીકળ્યા હતા રાતના 10 વાગે. તે દિવસે હું અહીંયા નાઇટ સ્ટે કર્યો હતો ત્યારે હું મમ્મી અને મારા હસબન્ડ 3 જ આવ્યા હતા. ઠંડા પાણી નાયા તો કેવું છે ને તો હિસ્ટર કીધું અમે તળેથી સગવડતા નથી તો પછી અમે બધા કોને કીધું તું તમે? ઓલા ભાઈને નીચે છે ને એ એમ ન ખબર હોય તો પૂછવું ને તો હા આ પૂછવાને મોકલ્યા ડબ્બા નાખી દીધા. વિડિયો શું ચાલે પણ ના વગર નો ચાલે. શું કરે છે? है ना ये भाग गया था. तू वहाँ चल गया था ना. इथे या गादीवरती माताजी बसतात आणि त्यांचं टायमिंग आहे आणि त्या टायमाला भक्तांशी संवाद करतात आणि त्यांचे जे त्रास आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते तर हे बोलतात की देवी मावरती श्रद्धा ठेवा, तुमचं काम होईल असंच. आणि हे इथं पूर्ण भक्तजन बसतात आणि इथे पुढे आहे ना हे ते इथे झोपाला आहे. झोपाल्यावरती माताजीचा फोटो आहे. तिथे दर्शन वगैरे घेतात भाविक लोक. हे बघा इथं आम्ही पण इथे दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि सर्वजण एक एक करून दर्शन घेत आहेत. ह्या मॅडम ज्या बसलेल्या दिसतात त्या मॅडम इथे पहिल्यांदा दर्शनासाठी आल्या होत्या माताजीच्या. त्यानंतर माताजीबरोबर त्याने संवाद केला. त्याने बघितला इकडचा परिसर कसा आहे काय आहे ते. इथली खूप गरीब लोक आहेत इथल्या गावातले. त्या गरीब लोकांच्या इथे म्हणजे छोटी छोटी मुलं हे दिसत आहेत तुमच्यासमोर. त्यांना शिक्षणाची एक सोय नव्हती. ते गरीब असल्याने ते छोट्या मोठ्या मजुरीसाठी जात होते त्यांचे आईवडील. मग ह्याने एक विचार केला की माताजींना त्याने बोललं की आपण इथे ह्या छोट्या मुलांना शिक्षण देऊ शकते असं म्हणून. त्याने मग त्याने ते करून दाखवलं आणि जिथे ते नोकरी करत होते तिथून रिटायरमेंट घेऊन ते इथेच आले आणि ह्या लोकांना ह्या मुलांना एक चांगला एक वळण देण्यासाठी हे इथे शिक्षण देऊ लागले. आणि म्हणजे त्याने असा विचार केला की ह्या मुलांचं जर शिक्षण नाही भेटलं तर हे मुलांचं खूप भविष्य खराब जाईल. त्या भविष्य त्यांचं घडवण्यासाठी ह्याने आपले नोकरी सोडून इथे त्याने एक चांगलं एक कार्य केलं आहे. ते आता त्यांच्यासाठी परत इथे जेवण पण ह्या मुलांसाठी आहे आणि इथे राहण्यासाठी ही धर्मशाला आहे इथे पण राहतात ते लोक. यांची खूप
ह्या मुलांची चांगली सोय होते. यांचं सर्व पुढे चांगलंच होईल माताजीच्या कृपेने. आणि तुम्हाला बघा, हे गुजरातीमध्ये हे सर्व मॅडम बोलत आहेत, ते तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही नक्कीच ऐका. त्यानंतर आम्ही निघता ह्या मुलांसोबत फोटो काही काढले आणि आम्ही निघालो. आम्ही तिकडून निघालो आणि इथे बघा, इथे जवळपास हे होतं म्हणजे जय भूत बाबा असं आहे. तर तिथे एक वडाचं झाड आहे मोठं, खूप म्हणजे खूपच त्याने विस्तार केला आहे. आणि तिथे भूत बाप्पा असं आहे. म्हणजे इथे पण कसं, ज्यांची लग्न वगैरे नाही होत आणि ज्यांचं म्हणजे मूल वगैरे होत नाही, लग्न वगैरेंची इथं पत्रिका पण आहेत. हे बघा, इथे पत्रिका वगैरे आहेत. आणि इथे समोर दिसतं आहे ना, हे बघा, ते एक भूतबाबाचं हत्यार वगैरे आहे तलवारसारखं. हे बघा, माझ्या उंगलीने दिसते ना, सेम फिरवतोय तसं ते भूतबाबाचं हत्यार आहे. एकदम तलवारसारखंच आहे. आणि हे फेटे बिटे ज्यांची मन्नत तर पूर्ण होतात ते इथे फेटे वगैरे ठेवतात. पत्रिका आहेत, तुम्ही बघताय ना, पत्रिका वगैरे ज्यांची म्हणजे लग्न जोडून आलेत यांच्या आशीर्वादाने ते इथं पत्रिका ठेवतात. आणि पूर्ण परिसर पूर्ण ते वडांनी घेरलेलं आहे. ज्यांना मुलं झाले आहेत म्हणजे यांच्या श्रद्धेने त्यांचे इथे फोटो लावले गेले आहेत. हे बघा, सर्वांचे फोटो आहेत. चला, आता आम्ही बाहेर चाललो आहे. इथे हे सर्व म्हणजे खूपच गायी वगैरे आहेत आणि गायांचं म्हणजे गौशाला इथे पुढे आहे. हे पुढे पूर्ण गौशाला आहे. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही, खूप लाईन होती गायींची जे चारा खाऊन आले होते. आणि पुढे एक तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. इकडे पुढे पण बघा, हे काय माहिती नाही पण ठीक आहे, इकडे पण गौशाला आहेत. पूर्ण दिसते ना ती गौशाला, खूपच होते. मगाशी नाही जरा दाखवण्यात आलं. पण इकडचे म्हणजे गायी ज्या आहेत त्या खूपच अशा म्हणजे आपल्या कोकणापेक्षा ह्या बघा, तुम्ही बघताय ना, तर ह्यांना असे म्हणजे हे बघा, हे म्हस आहे. हे म्हशीचं एक हे चमत्कारिक झालं आहे. जेणेकरून म्हणजे कसं, म्हस वय झालं होतं, त्यानुसार हे मुंबईला घेऊन गेले होते आणि कत्तलखान्यामध्ये. तर त्याच्यानुसार ते काय तिकडं त्यांचं काही इलाज चालला नाही. जेव्हा कत्तल करायला घेऊन गेले त्यांचा इलाज काही चालला नाही. त्यामुळे ते त्यांना असं म्हणजे खूपच असं चमत्कार असं वाटला की बाबा काहीतरी ह्याच्यामध्ये जादू आहे, हे असं का होत नाही. एवढी मोठी मशीन आणली, त्याच्याने कट करायला बघत होतं तरी पण होत नाही. त्यानंतर त्यांना काहीतरी म्हणजे समजलं, काहीतरी चमत्कार झाला. तेव्हा त्यांनी हे केलं की जिथून आणले तिथून परत रिटर्न इथे घेऊन आले आणि इथे येऊन इथे माताजीच्या इथे चुकी मागितली आणि सांगितलं की बाबा आमची काही चुकी झाल्यास आम्हाला माफ करा आणि हे तुमची म्हस तुमच्या इथे ठेवा. आणि तिथून ही म्हस इथे होती. हे माझे
केसूर फ्रेंड आहेत, त्यांचा जो मोठा भाऊ आहे तो 9 वर्षाचा असताना इथे आले होते त्यांच्या आईसोबत आणि त्यांनी हे म्हसला बघितलं होतं की इथं म्हणजे चमत्कारी हे म्हस आहे म्हणून. त्यामुळे ते आम्हाला आता सांगत होते की इथे मी ह्यांना बघितलं आहे जिवंत. तर त्यांचाच हा स्टॅच्यू आहे. आणि इथे म्हणजे कसं झालं की ती म्हस काही वर्षानंतर मेली. आणि त्या म्हसला ज्या जागेवरती दफन केलं त्याच जागेवरती त्यांनी समाधी वगैरे बांधली. हे बघा इथे हे सेम टू सेम त्याचा स्टॅच्यू आहे. ह्याच जागेवरती त्यांची म्हणजे ह्या जागेवरती तिला दफन केलं. चला आता आम्ही जातो पुढे मंदिराकडे. आमचे काही लोक पुढे केलेत दर्शनासाठी. आम्ही जरा पाठी गेलो होतो. इथे आम्ही थोडं जेवलो आणि आम्ही पुढे आमचा प्रवास चालू ठेवला. आणि मंडळी हा व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो परत लवकरच भेटू आपण. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा.